दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. गुरुपौर्णिमा लवकरच आलेली आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला कोणत्या सेवा करणं जमत नाहीये किंवा पारायणाला बसणं जमत नाहीये. स्वामीचरण सारामृत असो किंवा गुरुचरित्र पारायण असो, आम्हाला इतका वेळ देणं शक्य नाहीये, कारण आम्ही वर्किंग आहोत किंवा आम्हाला काही कारणास्तव इतका वेळ देऊ शकत नाही. वृद्ध आहेत घरात, लहान मुलं आहे, त्यामुळे आम्ही इतका वेळ बसू शकत नाही. त्यामुळे अशी कोणती सेवा आहे जी थोड्या वेळातच करता येईल आणि त्या सेवेचं अनन्यसाधारण असं फळ आम्हाला मिळेल? अशी कोणती सेवा आहे आणि ज्या सेवेमुळे आम्ही ज्या संकटामध्ये आहोत, ज्या अडचणीमध्ये आहोत, त्या संकटातून बाहेर पडता येईल अशी सेवा असेल तर ताई सांगा. तर तुम्हा सर्वांसाठी आजचा व्हिडिओ असणार आहे. 21 दिवस किंवा 11 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. शक्यतो 21 दिवस करा, कारण गुरुपौर्णिमेनिमित्त ही सेवा करण्याची संधी मिळालेली आहे, तर ती आपल्या हातातून आपण जाऊन द्यायची नाहीये. आणि ही सेवा अतिशय महत्वाची आहे आणि अतिशय फलदायी आहे, अतिशय प्रभावी आहे. आणि ही सेवा कोणती आहे तर आपल्याला ही सेवा करायची आहे घोर कष्ट उद्धार स्तोत्राची. आता या स्तोत्राचं इतकं महत्व का आहे बरं? या स्तोत्राचं पठण केल्यामुळे किंवा श्रवण केल्यामुळे काय होतं, काय बदल घडतात? आपल्या जीवनामध्ये आपण भरपूर कष्ट करतो, खस्ता खाल्लेले आहेत, आपल्याला मार्ग भेटत नाहीये, प्रत्येक वाटेवरती अंधार पडलेला आहे आणि त्या अंधारातून प्रकाशाकडे जाणारा मार्ग आपल्याला दिसत नाहीये किंवा योग्य मार्ग निवडता येत नाहीये. त्याच पद्धतीने शारीरिक मानसिक त्रास खूप आहे. एखादी अशी व्यक्ती आहे जी खूप प्रकारे आपले शारीरिक त्रास करत आहे, मानसिक त्रास करत आहे, आपल्यावरती आरोप प्रत्यारोप करत आहे, आपली काही चूक नसताना देखील आपल्यावरती खटले चालू आहेत, आपल्यावरती खूप प्रकारचे आरोप होत आहेत, प्रत्यारोप होत आहेत. आणि या संकटातून, शारीरिक मानसिक त्रासातून, आजारपणातून, या सर्व संकटातून, कर्जातून, सगळ्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आणि यासाठी आम्ही मार्ग शोधतोय आणि हा अतिशय सुलभ आणि सोपा मार्ग. आणि असा कोणता मार्ग आहे असं तुम्हाला वाटत असेल तर घोर कष्ट उद्धार स्तोत्र, सुंदर आपल्या आयुष्याचं उद्धार करणारं, अमृतापेक्षा सुंदर. बघा, अमृत घेणं म्हणजे काय हे जर अनुभवायचं असेल तुम्हाला तर ही सेवा करा. अमृताप्रमाणे ही सेवा आहे, जी सेवा केल्यामुळे आपल्या जीवनाचा उद्धार होतोच होतो. आपल्या संकटातून आपल्याला तारतातच महाराज. अतिशय सुंदर असं स्तोत्र आहे हे. आणि हे स्तोत्र संस्कृत मध्ये आहे. हे स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे. या स्तोत्राची सेवा करत असताना तुमच्या जीवनामध्ये कितीही प्रकारचे संकट असोत, कितीही प्रकारच्या अडचणी असोत, कोणीही असा व्यक्ती असो जो तुम्हाला शारीरिक मानसिक त्रास देतोय, असा कोणताही व्यक्ती असो, त्या व्यक्तीला महाराज स्वतः वटणीवर आणतील आणि तुम्हाला या त्रासातून देखील मुक्त करतील. तुमच्या जीवनामध्ये इतके खड्डे आहेत, इतका अंधार आहे, इतके तुम्हाला दुःख संकटे आहेत आणि तुम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडत नाहीये, तर अशा वेळेस तुम्ही काय करणार? अशा वेळेस कोणाला हाक मारणार? तर अशा वेळेस महाराजांना तुमच्या मनातलं सांगा. मी दरवेळेस सांगते, एखाद्या व्यक्तीला शेजाऱ्याला जाऊन आपलं दुःख सांगण्यापेक्षा आपल्या महाराजांना आपल्या मनातली व्यथा सांगा. आपल्या महाराजांजवळ आपलं मन मोकळे करा. ज्यावेळेस तुम्ही या गोष्टी करायला सुरुवात कराल त्यावेळेस तुमचं मन हलकं होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये इतके सुई जरी पडली, खडा जरी पडला आणि त्याचा आवाज जरी झाला तर ते सुद्धा महाराजांना सांगायचं. आपण आपल्याजवळ आपल्याला एक सवय असते बघा, एक डायरी असते. आपल्या दिवसभरामध्ये जे काही झालं ते आपण त्या डायरीमध्ये लिहून ठेवत असतो. त्याच पद्धतीने दिवसभरामध्ये जे जे काही झालं ते सगळं महाराजांना आपल्याला सांगायचं आहे. अशी गोष्ट कोणतीच ठेवायची नाही जी महाराजांपासून लपवून ठेवायची नाही. मग ते आपल्या हातून चांगलं घडलेलं असो किंवा एखादी वाईट गोष्ट घडलेली असो, चूक घडलेली असो, सगळं काही महाराजांना सांगायचं. आपलं मन तिथे मोकळं करायचं. शेजाऱ्यांजवळ मन मोकळं करतो. आपल्या जीवनात अशी व्यक्ती असायला हवी ज्याच्याजवळ आपण मन मोकळं करावं, पण ती विश्वासू असायला हवी. नाहीतर आपण चांगल्या प्रेमाने त्याच्याजवळ मन मोकळं करतो आणि ती व्यक्ती त्याला मीठ मसाला सगळं लावून पुढे ट्रान्सफर करत असते. त्या व्यक्तीपर्यंत आपले ज्या भावना आहेत, आपण जे बोलतोय त्यांना, त्याचं ते हसू करत असते आणि इतरांना ती गोष्ट ती सांगत असते. तर ही गोष्ट न करता, त्या गोष्टीवरती न विश्वास ठेवता किंवा त्या व्यक्तीवरती विश्वास न ठेवता फक्त महाराजांवरती विश्वास ठेवा. आपल्या जीवनात एक व्यक्ती असते, तिच्याजवळ आपण दुःख मांडू शकतो, पण ती व्यक्ती आपल्या हसू करणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्या संकल्प करताना तुमच्या मनात जे काही आहे, तुमचे संकट आहेत, अडचणी आहेत, आणि संकल्प व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपण त्या संकल्पामध्ये बांधलं जातो आणि आपल्याला ती सेवा कंप्लीट करावीच लागते. आपल्याला काय करायचं आहे, संकल्प घेताना तुमच्या अडचणी, दुःख, संकट जे काही आहे, रडा, रागवा महाराजांवरती, त्यांच्यावर ओरडा. आपल्याला हक्क आहे तो. आपण रागवू शकतो, ती आपली आई आहे.
त्यांच्या पुढेच आपण रडणार, त्यांच्या पुढेच आपण हसणार, सगळं तुमच्या मनातलं दुःख, संकट सगळी काही सांगायची महाराजांना. एवढं सगळं तुम्हाला करायचं आहे. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला रोज एक वेळ निश्चित करायची आहे आणि तुम्हाला ही सेवा करायची आहे. तुम्ही 1, 3, 5, 11, 21 अशा पद्धतीने, जास्त संकट असेल तर तुम्ही आवर्जून 21 वेळा रोज या स्तोत्राचं पठण करा. अगदी 5 मिनिटं लागतात हे स्तोत्र बोलायला. रोज पठण करा. नाही तुम्हाला वाचता लिहिता तुम्ही श्रवण करा. आणि हे श्रवण केल्यामुळे, ऐकल्यामुळे किंवा पठण केल्यामुळे तुम्हाला नक्कीच या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळणार आहे. यातून शारीरिक, मानसिक सगळ्या व्याधी ज्या असतील, पापम तापम व्याधी माधींच्या दैन्यम असं का म्हटलेलं आहे? या श्लोकातून आपल्याला काय सांगितलेलं आहे? हा श्लोक याच्यामध्येच आहे, या स्तोत्रामध्येच आहे. पापम तापम व्याधी माधींच्या दैन्यम. या श्लोकामध्ये काय सांगलेलं आहे? आपल्याला जेवढा आजारी, शारीरिक त्रास आहे, मानसिक त्रास आहे किंवा आजारपण आहे, या सगळ्या व्याधीतून, या सगळ्या व्याधी आपल्या जीवनात नष्ट होणार आहेत. कर्जातून बाहेर पडण्याचा मौका मिळणार आहे. आर्थिक संकटातून, अडचणीतून बाहेर पडणार आहोत. तर या सगळ्या संकटातून बाहेर पडायचं असेल, आपल्या जर आरोप प्रत्यारोप होत असेल, कोणी खोटी केस आपल्यावरती केली असेल, अजून काही झालं असेल आपल्या जीवनामध्ये, तर नक्कीच तुम्ही ही सेवा करा. खूप सुंदर अशी ही सेवा आहे. तुम्ही रोज पठण करा. 21 दिवस करून पहा गुरुपौर्णिमेपर्यंत. ताई आता आम्ही बघा, आता संकल्पयुक्त सेवा म्हणलं की तुम्हाला परान्न वर्ज असतं, कारण अन्नाचे दोष खूप वाईट असतात आणि खूप अन्नाचे दोष तर सगळ्यात जास्त लागतात. आणि यातून वाचायचं असेल तर आम्ही माहेरी जाणार आहे, माहेरी सेवा केली तर चालेल का? केली तर चालेल. माहेरचे दोष लागत नाहीत, माहेरच्या अन्नाचे दोष आपल्याला लागत नाहीत. जर तुम्ही काही कारणास्तव बाहेर गेला किंवा आता कुलस्वामिनीला किंवा आपल्या कुलदेवस्थानापर्यंत गेला, म्हणजे कुलदेवीला आपल्या गेलात, तुम्ही देवस्थानापर्यंत गेलात, तर तिथले दोष लागत नाहीत. बघा आता अक्कलकोटला गेलं तर तिथे जो महाप्रसाद असतो त्याचा दोष कसा बरं लागेल? इतकं सुंदर ते अन्न आहे आणि त्याच्या अमृताहून पुण्य म्हणजे त्या जेवणात आहे, एवढं लक्षात घ्या. आणि ते जर जेवण मिळवण्यासाठी माणसं धडपडतात, तिथे किती रांगा लावतात तुम्हाला देखील माहिती, त्याचा दोष लागत नाही. पण काही कारणास्तव आपल्याला बाहेर गेलो, आपण हॉटेलमध्ये आपल्याला जेवावं लागलं, तर तिथे फक्त 3 वेळा गायत्री मंत्र बोलायचं आणि खायचं आहे. शक्यतो टाळायचं आहे, पण काही प्रसंग आला तर त्या टाळायचा आहे. तेवढं 3 वेळा गायत्री मंत्र बोलायचं आहे आणि तुम्हाला ते अन्न ग्रहण करायचं आहे. मासिक पिरियड्स वगैरे आले तर तुम्हाला 4 दिवस स्किप करायचे आहेत, 5व्या दिवसापासून पुढे करा. गुरुपौर्णिमेच्या पुढे जरी 1-2 दिवस ही सेवा केली तरी देखील चालणार आहे. कंटिन्यू रोज तुम्ही ही नित्यसेवेमध्ये करत राहिला तरी देखील चालणार आहे. अतिशय सुंदर अशी ही, अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे. या सेवेतून अनुभव येतोच येतो. दुसरी सेवा म्हणजे दत्तबावनी. दत्तबावनी देखील अतिशय सुंदर सेवा आहे आणि आपल्या कुंडलीमध्ये 8वा गुरु असेल, 12वा गुरु असेल, कोणताही गुरु असेल, त्या गुरुग्रहातून बाहेर मुक्तता मिळण्यासाठी, आपल्या कुंडलीतील गुरु काढून टाकण्यासाठी आपल्याला अत्यंत प्रभावी अशी सेवा म्हणजे दत्तबावनी आहे आणि याच्यामुळे आपला उद्धार होतच होतो. त्यामुळे घोर कष्ट उद्धार स्तोत्र आणि दत्तबावनी तुम्ही ऐका, श्रवण करा किंवा पठण करा, तुमच्या इच्छेने आहे. कारण बघा, शक्यतो पठण केलेल्याचे भरपूर फायदे होतात, कारण आपलं मन तिथे लागतं. पण नाही आपल्याला वाचता येत तर श्रवण करा. घोर कष्ट उद्धार देखील संस्कृतमध्ये आहे. तुम्हाला शक्यतो पहिल्यांदा नाही वाटलं की मला नाही वाचता येत, तर तुम्ही श्रवण करण्याचा प्रयत्न करा, त्याच्या मागे पुटपुटण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्कीच ते तुमच्या तोंडात रुळणार आहे आणि तुम्हाला पठण करताना थोडा सुद्धा त्रास होणार नाही की मला हे अवघड जाईल, की हे होईल, की ते होईल. अजिबात होणार नाही. त्यामुळे आवर्जून तुम्ही ही एक सेवा करायला अजिबात विसरायचं नाही. यामुळे तुमच्या जीवनाचं सोनं होणार म्हणजे होणारच, तुमच्या जीवनाचा उद्धार होणार म्हणजे होणारच. प्रत्येक संकटातून महाराज तुम्हाला तारून येणार म्हणजे नेणारच. नक्कीच तुम्ही ही सेवा करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.